नमस्कार, जय शिवराय, जय भीम, जय सेवा. मी अमित वांद्रे. नागपूर समाचारच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मी जसं टायटल दिलं आहे की येणाऱ्या काही महिन्यात जवळपास काही माहिती अशी आहे की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महानगरपालिकेचे निवडणुका होतील किंवा मग डिसेंबर महिन्यापर्यंत नागपूर महानगरपालिकेचे निवडणुका जातील असा एक अंदाज आहे. अशात नागपूर महानगरपालिकेचं जर आपण बजेट बघितलं आणि येणाऱ्या काही महानगरपालिका जे आहेत लाख कोटींच्या आहे, म्हणजे मुंबई महानगरपालिका लाख कोटींची आहे, तर तिथला नगरसेवक जर कोणी बनला तर असं म्हटलं जातं की करोडपतीच होऊन जातं. नागपूर महानगरपालिकेचं थोडं सिस्टीम थोडं कमी आहे, कारण की जवळपास 20% मुंबई महानगरपालिकेचा बजेट जास्त आहे नागपूर महानगरपालिकेपेक्षा. मात्र नागपूर महानगरपालिकेचं बजेट इतकाही कमी नाहीये जितकं लोकांना वाटतंय. यावर्षी नागपूर महानगरपालिकेचा बजेट जवळपास 5,000 कोटी किंवा 5200 कोटींचा होता. आणि जर 5200 कोटी रुपये जर तुम्हाला वाटत असेल लहान असेल तर हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. एक लक्षात घ्या की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आता येत्या काही महिन्यात होणार आहे. तर अशात आपण विचार काय करतो की नगरसेवकच तर निवडून द्यायचा आहे. काय करायचं आहे, तो नगरसेवक आपल्या आजूबाजूला जे गटर आहे ते साफ करून देतो का, हे विचार आपण करतो. त्यानंतर काही गट्टुटी लावून देतो का, तर हा विचार आपण करतो नगरसेवक निवडून जे आणतो तेव्हा. किंवा मग आपल्या जवळचा आहे का, ओळखीचा आहे का, जातीचा आहे का, पंथाचा आहे का, आपल्या भाषेचा आहे का, हा विचार जेव्हा करतो आणि आपण जवळपास याच्याच व्यतिरिक्त काही विचार करून मत देत नाही. नगरसेवक असताय, गटर साफ केलं पाहिजे, नाली गटरचं थोडं चोख झालं तर थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि नागपूर महानगरपालिकेचे काही टॅक्स संदर्भात थोडं सूट दिली पाहिजे, असा विचार करून आपण जे आहे मतदान करतो आणि नगरसेवक निवडून देतो. मात्र यंदा जेव्हा तुम्ही विचार कराल आणि मतदान द्याल जाल तर एक लक्षात घ्या की फक्त नाली गटरच्या व्यतिरिक्त 5,000 कोटी रुपयांचा मालकाला तुम्ही जे आहे तिथे पाठवत आहात, हा विचार करा आणि हा विचार करून जे आहे मतदान करा. आणि हे 5,000 कोटी रुपये म्हणजे आपल्याच खिशातून गेलेले पैसे आहे आणि ह्या 5,000 कोटी रुपयामध्ये तुमच्या मुलांचं, तुमचं स्वतःचं भविष्य तुम्ही जे आहे ते सांभाळू शकता. कसं, तर नागपूर महानगरपालिकेचं बजेट जर आपण यावर्षी जर बघितलं तर 5,000 कोटींचं आहे. एक स्टँडर्ड माहिती अशी आहे की स्टँडर्ड एक रेशो आहे की एज्युकेशनवर जे आहे ते जवळपास 6% जे आहे ते नागपूर महानगरपालिका एज्युकेशनवर खर्च केली पाहिजे, असं स्टँडर्ड एक रेशो आहे. मात्र महानगरपालिका तेवढा खर्च करतो का, तर मला वाटत नाही. आणि जर सपोज खर्च केला असेल तर 5,000 इंटू 6 पंचे 30, 300 कोटी रुपये तुम्हाला वाटतं का की प्रत्येक वर्षी नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका खर्च करतो? आणि जर 300 कोटी रुपये खर्च प्रत्येक वर्षी करत असेल तर नागपूर महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था खराब का झाली, हा एक मोठा प्रश्न मी स्पष्टपणे नागपूर महानगरपालिकेत जे 15 वर्षापासून बीजेपी सत्तेत होती त्यांना विचारतोय की 15 वर्षात इतके शाळा बंद झाली, त्याचा जबाबदार कोण? आणि जर 300 कोटी रुपये तुम्ही प्रत्येक वर्षी खर्च करत होते तर नागपूर महानगरपालिकेत जे महापौर होते आतापर्यंत, देवेंद्र फडणवीस पासून घेऊन तर आतापर्यंत दयाशंकर तिवारी पर्यंत, त्यांनी आपल्या मुलांना नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत का नाही टाकलं? आपण म्हणता की आम्ही जे नागपूर महानगरपालिकेला ब दर्जा दिला, अ दर्जा दिला, तर मग नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत जे मुलं जातात ते झोपडपट्टीतील मुलं का आहे? का देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलांना नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत नाही टाकला? का दयाशंकर तिवारींनी आपल्या मुलांना नागपूर महानगरपालिकेत नाही शिकवलं? का विकास ठाकरे यांनी आपल्या मुलांना नागपूर महानगरपालिकेत शिकवलं नाही? मी विकास ठाकरे नाव यासाठी घेतोय कारण की तेही महापौर राहिलेले आहे. मी कोणाला भेदभाव करत नाही. आणि जितकेही महापौर आले असतील त्यांच्यापैकी किती लोकांना नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत आपल्या मुलांना शिकवलं, हा एक प्रश्न आहे. नागपूर महानगरपालिकेत जर तुम्ही इतकं चांगलं काम केलं मागील 15 वर्षात तर तुम्हाला 6 शाळा आकांक्षाला का द्याव्या लागला? का त्यांना इंग्लिश मिडियम करावे लागले? का तुमच्याकडे जे आहे ते टीचर्स नव्हते? हा एक मोठा प्रश्न आहे. 300 कोटी रुपये जर आपण स्टँडर्ड एक रेशो काढला आणि 300 कोटी रुपये प्रत्येक वर्षी खर्च करावे लागत असेल आणि करत असाल तर मग नागपूर महानगरपालिकेचे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस का कमी होत आहे? का तुम्हाला इतकं समजत नाही की आज जो एज्युकेशन सिस्टीम आहे तो एज्युकेशन सिस्टीम लोकांना वाटतंय की सीबीएसई असलं पाहिजे. ऍटलिस्ट तुम्ही स्टेट पॅटर्नच घ्या पण तो इंग्लिश मिडियम करा.
बनातवाला स्कूल उत्तर नागपुरात एक मात्र स्कूल आहे जिथे ऍडमिशन साठी जे आहे लाईन लागते ते महानगरपालिकेचे आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा इंग्लिश मिडियम कडे लोकांचा कल आहे तर नागपूर महानगरपालिकेतील शाळा इंग्लिश मिडियम का झाली नाही हा एक मोठा प्रश्न आहे. का केली नाही आज, आणि मी उत्तर पण तुम्हाला देतो. जर महानगरपालिकेची चांगली शाळा झाली तर जितकेही मंत्री संत्री आणि जे नेता लोक आहेत बसलेले ना त्यांच्या ज्या शाळा आहेत ते बंद होतील. म्हणून हे आपल्या मित्रांचे शाळा बंद नाही झाली पाहिजे म्हणून जे आहे ते नागपूर महानगरपालिकेची वाट लावून ठेवणारे लोक आहेत. कोणी असो, मग काँग्रेस असो की भाजपा असो, काही वेगळं नाही केलंय. एक लक्षात घ्या, मी खूप स्पष्टपणे बोलतोय, काही वेगळं नाही केलंय. का नाही केलं? मी आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत टाकायला तयार आहो, पण एज्युकेशन सिस्टीम देता का? माझ्यासारखा मध्यमवर्गीय व्यक्ती विचार करतोय की ठीक आहे माझ्या मुलांना जर चांगली एज्युकेशन भेटत असेल तर महानगरपालिका काय विषय आहे, कोणती शाळा? काऊन की आमचे आई बाबा जे आहेत ते काय प्रायव्हेट स्कूलमध्ये सेंट जोसेफ मध्ये शिकले का? नाही. आमचे आई बाबा जे आहेत ते महानगरपालिकेतच शिकलेत ना. तर त्यांच्या एज्युकेशन सिस्टम त्यावेळेस खूप चांगला होता. खराब करण्याचं काम सध्याच्या पॉलिटिकल लोकांना केलेलं आहे. आणि जर असे लोक जे इतक्या वर्षापासून जे आहे महानगरपालिकेत असून सुद्धा महानगरपालिकेत शाळा सुधारू शकत नाही तर यांच्यावर काय बोलावं हा एक मोठा प्रश्न आहे. जर मी काही बोललो तर बीजेपी विरोधी म्हणतात, पण नाही, बीजेपी विरोधी नाही, मी काँग्रेस विरोधी नाही, मी कोणाच समर्थक आहो. प्रश्न असा आहे की जेव्हा महानगरपालिकेची गोष्ट येते गरिबांच्या पोरांसोबत भेदभाव का होतो? ते तर हिंदूच आहे ना. या देशात जर 80% हिंदू आहे तर महानगरपालिकेत जाणारे शाळेत जे विद्यार्थी असतील ते हिंदू आहेत. तुम्ही सांगता ना की आम्ही हिंदूसाठी काम करतो, तर महानगरपालिका शाळा जे आहे ते का सुधारले नाही? का नागपूर महानगरपालिकेत जे शाळेत शिकणारे हिंदू लोक आहे त्यांच्यासोबत भेदभाव केला जात आहे? हिंदू लोकांसाठी भाजपा जे म्हणतात की भाजपाचे लोक बी हिंदुत्ववादी विचारधारेचे आहे, तर मान्य केलं. 90% विद्यार्थी जे आहे नागपूर महानगर शाळेत हिंदू आहेत. का एज्युकेशन सिस्टीम वाढली नाही महानगरपालिकेची? याचं उत्तर कोणी बीजेपी वाला देईल का? मी उत्तर देतो ना, कारण की मॅक्सिमम शाळा जे आहेत ते यांच्या मित्रांची आहे आणि यांची शाळा जे आहे ते सगळे प्रायव्हेट आहेत. जर शाळा चांगली केली तर यांचे लाख रुपयांचे कमिशन कुठे जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जे नागपूर महानगर शाळेत 300 कोटी प्रत्येक वर्षी खर्च करून सुद्धा हे लोक नागपूर शाळा सुधारू शकत नाही. आणि हेच प्रकार जे आहे काँग्रेस सुद्धा करते, तेही काही वेगळं नाही आहे. आता विषय असा आहे की एज्युकेशन झाला त्यानंतर लोकांना पाहिजे काय नागपूर महानगरपालिकेकडून की आपल्या नगरसेवकांकडून की आमच्या शाळेचे एज्युकेशन सिस्टीम ठीक केले पाहिजे किंवा मग जे स्वास्थ्य विभाग आहे ते ठीक केलं पाहिजे. झालं का? किती लोक आहे जे आता सध्या ऐकत असतील तर किती लोक आहे मला हे सांगा की नागपूर महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन ट्रीटमेंट करण्याच्या इंटरेस्टेड आहेत किंवा मेजर काही इश्यू झाला तर तुम्हाला मेडिकल आणि मेओ जायचं असेल तर तुम्ही जाता का? किती लोक आहे? नाही जात. आणि जर तुम्ही म्हणत असाल किंवा बीजेपी वाले असं म्हणत असाल की आम्ही नागपूर महानगरपालिकेचं जे आहे स्वास्थ्य विभाग खूप चांगला केला, तर उत्तर मला द्या की जेव्हा नितीन गडकरींना कोविड होतो तेव्हा किंग्स वे मध्ये काय जातात ते? का मेडिकलमध्ये ऍडमिट होत नाही का? म्हणजे प्रश्न आहे किती नेता तुम्ही नागपुरात ज्यांना कोविड झाला त्यांनी मेओ आणि मेडिकलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतला याचं उत्तर मला द्या. बीजेपीच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे, काँग्रेसच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण की 15 वर्ष पहिले त्यांची सत्ता होती महानगरपालिकेत. त्यांनी का नाही केलं? किती लोक कोविड मध्ये जाऊन मेडिकल मेओ केला. आजही मी तुम्हाला सांगतो की आजही कोणाला मेजर जर काही त्रास झाला असेल तर मेडिकल मेओ जायला लोक घाबरतात. माझा मामा एम्स मध्ये गेल्यानंतर सुद्धा वाचला नाही कारण की त्याला बेडच भेटला नाही. मेओ मध्ये ट्रीटमेंट केली म्हणजे धक्क्यानुशी, म्हणजे मी त्यांना जितके शिवा देऊ शकतो ना मी तितके शिवा देईल त्यांना. इतके हरामखोरी पण आहे तिथे मेओ मेडिकल मध्ये. काही ट्रीटमेंट होत नाही. हा पर्सनल अनुभव आहे माझा. काही ट्रीटमेंट होत नाही. फक्त आणि फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं काम जे आहे ते बीजेपी करताय आणि सत्ताधारी करताय. मी बीजेपी एकट्याला काही दोष देत नाही. सांगा ना मला, बीजेपी असेल काँग्रेस असेल कोणतीही पार्टी असेल, किती लोकांनी मेडिकल मेओ मध्ये तुम्ही सांगताय आम्ही एवढं काम केलं, इतके पैसे खर्च केले, इतकं पैसे देतो आणि तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, काही त्रास नाही. पण त्यात जे लोक काम करताय तिथे काय होत आहे ते तर सांगा. मेओ मेडिकल खूप मोठं आहे, हजारो लोक तिथे जातात. त्याचा पण एक मला हे सांगा की तिथे ट्रीटमेंट होत आहे का चांगलं? अरे मी प्रत्यक्ष अनुभव घेणारा व्यक्ती आहे. मामा मेला माझा 4 महिन्या पहिले. यांच्या ट्रीटमेंटमुळे काही ट्रीटमेंट नाही करत, टाइमपास करतात आणि हे आम्हाला सांगतात 11 वर्षाची गोष्ट सांगतात. 11 वर्ष की आम्ही 11 वर्ष बेमिसाल. खरंच झालं एक 11 वर्ष बेमिसाल. अरे मेट्रो आणि रस्ते बांधून बेमिसाल होत नाही. सामान्य जनतेला किती दिलासा त्याला हे सांगा ना.
2022 पर्यंत प्रत्येकानं घर देणार होतं, झाले का सर्वांचे प्रत्येकांचे घर? नागपूर महानगरपालिकेत 420 जे आहे ते झोपडपट्टी आहे, भेटले का सर्वांना घर? दिलं का सर्वांना घर? कालाधन येणार होतं, काय झालं कालाधनचा? अमित शहा म्हणत होते की तो जुमलाय, ठीक आहे जुमलाय, पण कालाधनचं काय झालं? किती पैसे आले? प्रश्न आहे ना. ठीक आहे, तो सेंट्रलचा विषय. नागपूर महानगरपालिकेचा सांगा ना. नागपूर महानगरपालिकेत 60% लोक आजही सरकारी जागेवर बसलेले आहेत. किती लोकांना नियमितीकरण करून दिलं? आणि जेव्हा तुम्ही घर लोकांचे तोडता तेव्हा किती लोकांना जे आहे तुम्ही कंपन्सेशन देता? तुमच्या जीआर आहे ना की 2011च्या पहिले जर कोणी महानगरपालिके जागेवर असेल किंवा शासकीय जागेवर असेल तर त्याला जे आहे ते घर द्या, म्हणजे त्याला नियमिती करून द्या. हा तुमचाच आहे ना. मी 2016 पासून माझ्या घरचं नियमितीकरण टाकलाय, 9 वर्ष झाले. हे झक मारताय तर काहीच नाही करत. आणि हे तर माझ्यासोबत होत आहे, जेव्हा की बीजेपीचे खूपसे लोक मला ओळखतात, प्रशासनामध्ये मला खूप सारे लोक ओळखतात, तरी माझ्यासोबत ह्या गोष्टी होतात. सामान्य जनतेची काय हाल होत असेल? हे महानगरपालिकेचं हे कर्तृत्व आहे. आपल्या महानगरपालिकेचं काही होत नाही ना. एज्युकेशन तुमच्याकडे नाही ना, स्वास्थ्य सुविधा तुमच्याकडे, तुमच्याकडे स्वतःचं घर आहे, काही नाही आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मत द्यायला जाल ना तेव्हा हा विचार करून द्या की हा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे. हे विचार करू नका की मी बीजेपीचा. अरे बीजेपीचे खूपसे मित्र माझे आहेत, चड्डी यार आहेत काही लोक, तर ते म्हणतात भाऊ ठीक है, सिर्फ ठीक ही है, हम भी परेशान है कुछ चीज को लेकर. तर त्यांचंही काम होत नाही, त्यांचंही घर अनियमित आजही. तेही आपल्या मुलांना जे आहे जेही आपल्या रिलेटिव्हला मेडिकल मध्ये घेऊन नाही जाऊ शकत, ते त्यांनाही जेव्हा एम्स मध्ये लागतं तर फोन करतात, भाऊ एम्स मध्ये कोण ओळखीचं आहे का, मेडिकल मध्ये कोण ओळखीचं आहे का. तर ह्या गोष्टी जेव्हा होत असेल ना तर आपण किती डेव्हलप केलं आणि किती लोकांना मूर्ख बनवता याचा विचारही केला पाहिजे. आणि जनतेने सर्वात पहिले विचार केला पाहिजे की तुम्ही जे मत देता, मतदान करता, ते तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी करता का? नाही, कधीच नाही करत. सामान्य जनता ही तशी मूर्ख आहे, त्यात काही त्रास नाही. मी काही नेता नाहीये की मी तुम्हाला तुमच्याकडून तोंड म्हणजे खूप चांगलं गोड बोलून तुमच्याकडे मत घेईन, तर मला मत घ्यायची गरजच नाही आहे. जे गोष्टी आहेत तुमच्या तोंडावर बोलताय. तुम्ही कधी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मत दिलं का? की भैया महानगरपालिकेचे एज्युकेशन जर इंग्लिश मिडियम होत असेल तर मी तुम्हाला मत देतो, हा प्रश्न कधी तुम्ही केला का? जनतेला कोणी असो, मग मी बीजेपी विरोधी नाही, एक लक्षात घ्या, नाही काँग्रेस विरोधी आहे. कोणीही जे लोक तुमच्याकडे जेव्हा एक घोषणापत्र येतं किंवा कोणी लोक तुमच्या घरी येतात, बीजेपी असो काँग्रेस हो, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ह्या गोष्टी विचार केलाय की महानगरपालिकेच्या जितके आता 120 महानगरपालिका शाळा वाचल्या त्या सर्व इंग्लिश मिडियम करू. कधी आलाय का विचार? तर आपला कधी विचार आला नाहीये. आणि तुम्ही जेव्हा तुम्ही विचार नाही करत तर ते तर बसलेले तुम्हाला मूर्ख बनवला. त्यांना माहिती आहे की 200-500 रुपये दिले इलेक्शनच्या 1 दिवसा पहिले हे लोक आपल्याला मतदान करणार आहे. तर तुम्ही 5 वर्षाच्या हिशोबाने जर 500 रुपये घेत असाल तर 50 पैसे तुमची व्हॅल्यू नाही आहे. एक लक्षात घ्या ना, तुम्ही आपलं मत विकता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सुद्धा की आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जर तुम्ही मतदान नाही करू शकत आणि मग नंतर 5 वर्ष बोमलता की झाला कायच्या भोकाचं इलेक्शन, कायच्या भोकाचं ते तुम्ही हे देता एज्युकेशन, काय भोकाचं जे स्वास्थ्य देता. तुम्ही तुमच्या अधिकारात नाही त्या गोष्टी करण्याचा. तुम्ही बोलूच नका. तुम्ही स्वतःला विकलेले लोक आहेत, ज्यांनी विकले त्यांच्याबद्दल बोलता, प्रत्येकाबद्दल नाही बोलताय. जे लोक 500 रुपये घेऊन मतदान करत असतील ना एका पक्षाला दुसऱ्या पक्षाला, त्यांना म्हणता की ते जीवनात कधी काही होऊ शकत नाही. या गोष्टी तुम्ही समजल्या पाहिजे की तुम्ही 500 रुपये घेता आणि त्याच्या 5 वर्षाचं हे करा, 5 वर्षांचं इलेक्शन होतं, किती रुपये पडतात एका दिवसाचे? 50 पैसे सुद्धा नाही पडत. एका वर्षात 365 दिवस राहते, 5 वर्षात किती झाले? तुमची अवकाश त्यांच्यासाठी 50 पैशाची पण नाही आहे आणि तुम्ही 500 रुपये घेऊन मतदान करता. तर हे विचार तुम्ही केले पाहिजे. म्हणून माझं असं नेमकं मत आहे की येत्या इलेक्शन मध्ये जे आहे 3 गोष्टीवर मतदान करा आणि खरंच करा, विचार करा. जेव्हा कोणी आले तर त्यांना व्हिडिओ चालू करा आणि सांगा की भाऊ तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मला काही घेणं नाही आहे, मी तुम्हाला मतदान करतो, पण नागपूर महानगरपालिके शाळा इंग्लिश मिडियम कराल का? हा एक प्रश्न करा. इंग्लिश मिडियम केल्यानंतर फक्त इंग्लिश मिडियम नाही करायचं आहे, त्यात क्वालिटी एज्युकेशन द्याल का? हा प्रश्न करायचा आहे. द्याल तर कसं द्याल? हा याच्या ब्लूप्रिंट विचारा तुम्ही की ब्लूप्रिंट आहे का तुमच्याकडे त्याचा तयार करायचा? नाही तर मी देतो त्यांना ब्लूप्रिंट. नागपूर महानगरपालिकेची शाळा कशी सुधारली पाहिजे मी त्यांना ब्लूप्रिंट देऊ शकतो. मला बोलवा, मी येईल तुमच्याकडे, मी ब्लूप्रिंट देतो नागपूर महानगरपालिका शाळा सुधारण्याची. हे सुधारण्यासाठी 1 महिना लागते, 1 महिना. पण यांना मी तुम्हाला पहिले सांगितलंय की यांचे मित्रांचे जे शाळा आहेत ना त्यांच्यामुळे हे सुधारणार नाही. हे तितकेच आता काय मी शब्द वापरणार नाही तसे, पण तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. दुसरा प्रश्न त्यांना करा की मेडिकल मध्ये जेव्हा काही झालं तर तुम्ही आपल्या मायबापाला तिथे ऍडमिट करता का? हा प्रश्न करा तुमच्या नेत्यांना.
जितकेही मोठे मोठे नेते असतील, मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टी बोलतो की मुख्यमंत्र्यांना जर काही त्रास झाला, नागपूरचे जाय ते त्यांच्या आई बाबांना देव ना करो असं काही हो, आईंना, बाबा तर स्वर्गाशी आहे, देव ना करो असं काही हो, तर ते मेडिकलला घेऊन जातात का? मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे हा. हे सांगतात ना की आम्ही एवढा पैसा खर्च केला मेडिकलला, एवढा पैसा दिला, तेवढा पैसा दिला. जेव्हा तुम्ही एवढा पैसा दिला आणि एवढं चांगले तुम्ही स्वास्थ्य सुविधा दिली आहे, मेडिकल सुविधा दिली आहे, तर जेव्हाही तुमच्या घरी कोणालाही जर काही त्रास झाला तर तुम्ही मेडिकलला ऍडमिट करा, ही माझी विनंती आहे. जेणेकरून सामान्य जनतेला वाटेल की नाही मेडिकल मग खरंच जे आहे चेंज झालाय. एवढी हिंमत कोणाची नाही आहे, एक लक्षात घ्या. हे फपाले मारणारे लोक आहेत, हे कधी काही करू शकत नाही. फपाले म्हणजे फपाले तर निघतील हे लोक, जिंदगी यांची तशीच निघणार आहे. मी नाही तर ओपन चॅलेंज देतो ना, एकच आहे जिल्हाधिकारी आमच्या नागपूरचे, ज्यांनी आपल्या मुलांची डिलिव्हरी जी आहे सरकारी विभागात केली होती, तेही ते जेव्हा नागपुरात नव्हते तेव्हा केली. नागपुरात असे तर कदाचित त्याने नाही केली असती, कारण की ते इथला सिस्टीम बघून ते विचारले असते की बाबा नाही मी आपल्या मुलांचे रिक्स नाही घेऊ शकत. ते बाहेर होते म्हणून त्यांनी केलं, बाकीच्यात नाही. तर माझा एक विषय आहे की जितकेही नागपूरचे मोठे मोठे नेते असतील, इन्क्लुडिंग मुख्यमंत्री, इन्क्लुडिंग पालकमंत्री बावनकुळे साहेब, इन्क्लुडिंग मग बाकी जितकेही आमदार असतील 6चे 6, नितीन राऊत, विकास ठाकरे, त्यानंतर मोहन मते, कृष्णा खोपडे आणि देवेंद्र फडणवीस, आणि कोण उरलं, जे कोणी उरलं असेल ते, तर यांनी आपल्या जेव्हा काही त्रास होईल म्हणजे स्वास्थ्य संबंधित, तर मेडिकल आणि मेयो मध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हा उत्तर तुम्ही त्यांना घेता का लोकांकडून? तर घ्या आणि तेव्हाच मतदान करा. आणि त्यानंतर भाऊ त्यांना हे विचारा की नागपूर महानगरपालिका म्हणजे आम्ही सरकार म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय हो? तुम्ही सत्ता नाही, आम्ही त्यांना बसवलं, ते आपले नौकर आहेत, हे विचार करा, हे समजून घ्या पहिले. आपण हे समजतच नाही, आपल्याला हे माहितच नाही. लोकशाही म्हणजे काय, बाबा ते तर मुख्यमंत्री बनला तर आता कसं काय एवढं मोठं पदार गेला? अबे तो तुमच्यामुळे बनला ना, तुम्ही मतदान दिलं म्हणून बनला ना. आणि इथे नौकर आहेत ना, फक्त 5 वर्षासाठी किरायेदारच आहेत ना, वेगळा कोणीच नाही ना. 5 वर्षानंतर दुसरे बदलतील ना. आणि हे किरायेदार आहेत, हे आपल्यासाठी काम करण्यासाठी गेले, म्हणजे हे आपले मालक झाले का? तुम्ही मतदान केलं म्हणून ते तिथे बसले. आणि ते लोकशाहीमध्ये लोकांसाठी बनलेली सरकार म्हणजे लोकतंत्र आहे ना, लोकशाही आहे ना. म्हणजे मुख्यमंत्री आज हे म्हणू शकतात का की मी या महाराष्ट्राचा राजा म्हणून? आहे का हिंमत हे बोलण्याची त्यांच्याकडे? नाही, कारण की त्यांना माहित आहे की संविधान आड येते, हा शब्द बोलू शकत नाही. मग तुम्ही का विचार करता असं की तुम्ही नौकर आहे म्हणून? तुम्ही विचार करा की आम्ही या राज्याचे मालक आहोत, देशाचे मालक आहोत. जनता म्हणजे सर्व जनता या देशाचे मालक आहे ना. कोण आहे? लोकशाही म्हणजे काय? नाही तर तानाशाही असते या देशात. लोकशाही आहे म्हणूनच तर हे सगळ्या गोष्टी लोक घाबरतात ना तुमच्याकडे. भाऊ मतदान करा, लोकशाहीचा अर्थ समजून घ्या. नाही असेल तर गुगल करा आणि बाबासाहेबांची 2-3 पुस्तकं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 2-3 पुस्तकं वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तकं वाचा, तेव्हा समजेल की गुलाम म्हणजे काय. ज्योतिबा फुलेंची गुलामगिरी पुस्तक वाचा, त्यानंतर तुमची गुलामगिरी, जे मेंटल गुलामगिरी सध्या आहे ना सत्ताधाऱ्यांच्या बद्दलची, की बाबा हे तर मुख्यमंत्री बनले, उपमुख्यमंत्री, एवढे मोठे पद गेले, एवढे मोठे नेता आहे. जेव्हा हे तुमच्या मनात ह्या गोष्टी येते की एवढे मोठे झाले, तेव्हा तुम्ही खतम झाले, तेव्हा तुम्ही गुलामच राहणार. तेव्हा तुम्ही म्हणा की बा तुम्ही मुख्यमंत्री आहे, या राज्याचे गुलाम. सध्या तरी तुम्ही किरायेदार आहे त्या पदाचे, तुम्ही काही मालक बनले नाही आहेत. तुमच्या हिशोबाने नाही, जनतेसाठी जे महत्वपूर्ण भूमिका आहे ते घ्या. आणि नाही घेत असाल तर येत्या 5 वर्षात आम्ही तुम्हाला सांगू तुमची जागा. हे आहे लोकतंत्र. हा लोकतंत्र नाही आहे की बा मुख्यमंत्री काय बोलतील, पालकमंत्री काय बोलतील. एवढी हिंमत मी बोलण्याची करता ना, का करता? कारण की संविधान आहे ना या देशात, बोलण्याचा अधिकार दिला ना या देशात, म्हणून बोलताय. आणि हे जे आहे तुमची ताकद बोलण्याची, तुम्ही वाढवा. जेव्हा कोणी आले, भाजप असो, काँग्रेस असो, XYZ कोणतीही पार्टी असो, त्यांना विचारा ह्या 3 मुद्द्यावर तुम्ही काय केलं आणि येत्या दिवसात काय करणार आहात. नसेल तर सोडा त्यांना, विचार करा दुसऱ्या गोष्टीचा की काय होऊ शकते, कोण उभं होऊ शकते, कोण आपलं काम करू शकते. मी सांगतोय की भाजपचे नसेल, काँग्रेसचे नसेल ना, तर तुमच्या घराच्या बाजूला जर कोणी उभा असेल त्याला मतदान करा. त्याचे जे हात आहे जे मजबूत करा, त्याला उभं करा, ते करतील. तुम्हाला आता विषय असा आहे की जनतेला वाटतं काय की फॉर्च्युनर मध्ये जेव्हा नेता नाही आला ना, तर तो नेताच नाही आहे, तो झाला फटीचर आहे. हे जनतेची मानसिकता आहे. अरे जेव्हा राहणार आहे, जर 80% जनता साला वस्तीत राहत असेल आणि तुम्हाला पाहिजे फॉर्च्युनर वाला, कुठून आणन तो फॉर्च्युनर? काय करेल फॉर्च्युनर 70 लाखाची कुठून आणन? अरे तुम्हाला जनतेला लाज वाटली पाहिजे की जेव्हा तुम्ही म्हणता अरे साला सायकलवर चालणारा व्यक्तीला उभं करा. कांशीराम साहेब जे आहे ते एक उदाहरण आहे.
तुम्ही एक लक्षात घ्या की सायकलवर चालणाऱ्या व्यक्तीला नेता बनवा तुम्ही, तेव्हा जे आहे तुमच्या घरात तुमचे जे काम आहे ते होईल. नाहीतर फॉर्च्युनर वाल्याला काय घंटा माहित आहे का तुमच्यासोबत काय होत आहे काय नाही होत आहे? मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का तुमच्या बाजूचे गटर साफ होत नाहीये म्हणून? पालकमंत्र्यांना समजते का या गोष्टी की तुमच्या घरात आजूबाजूचे गटर जे आहे ते साफ नाही आहे? तुम्हाला त्यांना समजते का की तुम्ही किती वर्षापासून जे आहे ते मालकी हक्क पट्ट्याची मागणी करताय? नाही समजत. जेव्हा तुम्ही फॉर्च्युनर वाल्यात नेता चुनाल ना, तर तेव्हा तुमच्यासोबत असाच गोष्टी होणार. म्हणून अरे गेले तुमचं मत घेऊन काय होत आहे? जे बीजेपीचे लोकही समर्थन असते आजच्या कंडिशन सत्तेत आहे, काय होत आहे? किती काय भेटलं तुम्हाला? किती बीजेपीला मतदान देणार लोक आहे मेडिकल मिळवत जाऊन आपल्या मुलांना की आपल्या परिवारजनांना ट्रीटमेंट करतात? किती बीजेपीचे वोटर्स आहेत ज्यांनी आज महानगरपालिकेत आपले जे आहे शाळेत आपल्या मुलांना टाकलंय? उत्तर द्या ना. आहे का कोणी तसं एखाद की ज्यांनी मी बीजेपीचा खूप मोठा फॉलोअर असं म्हणणारा आणि मी आहे महानगरपालिका आपल्या पोरांना टाकतो कारण की बीजेपी सत्तेत आहे का हिंमत? टाकता का आपल्या मुलांना आजच्या महानगरपालिका शाळेत? नाही टाकू शकत. अरे प्रॉब्लेम हाच आहे बाबा की जेव्हा तुम्हाला हे समजलं ते समजत नाही की लोकशाही काय आहे, नेता लोक काय, नेता म्हणजे कोण. तर मी तुम्हाला सांगितलं की तुमची मानसिकता काय आहे, तर याच गोष्टी होईल तुमच्यासोबत. म्हणून जेव्हाही निवडणुका येतील तेव्हा या गोष्टी विचार करा. आणि या ज्या गोष्टी मी बोललो या गोष्टी सामान्य जनतेचा प्रश्न आहे. मी काय बोलू शकतो कारण की मी पत्रकारिता करताना या सगळ्या गोष्टी अनुभवतो. आज माझा मुलगा 11 महिन्याचा आहे. येत्या 2 वर्षात तो त्याला KG 1 टाकायला लागेल. मी हिम्मत करू शकतो केव्हा? जर मी सत्तेत असेल आणि मी म्हणेल की बाबा महानगरपालिकेचा आज इथे आहे, मी आपल्या मुलांना मी लिहून देतो तुम्हाला की 2 वर्षात नागपूर महानगरपालिका शाळा सुधरू शकते, 100% सुधरू शकते. पण यांना करायचं नाहीये म्हणून नाही होत. आणि मग आमच्यासारखे आम्ही का विचार करू की आमच्या मुलांचे भविष्य खराब करायचं म्हणून नागपूर महानगरपालिका टाकू का? तर नाही करू शकत ना. म्हणून विषय असा आहे की म्हणून तुम्हाला चेंज व्हावं लागेल. सत्ताधारी चेंज नाही होत. ते करोड रुपये कमवून घेतील खतम होऊन जातील. चला ते 7 पिढी सुधारून टाकतील. तुम्ही चेंज नाही व्हाल तोपर्यंत हे चेंज होत नाही. द्या धमका एखाद वेळेस, सांगा त्यांना धमका देऊन की लय केला बाबा, बीजेपी काँग्रेस लय झाली, आता नाही देत. बीजेपीला जिंकवायचं आहे म्हणून भाजपाला देतो आणि भाजपाला जिंकवायचं म्हणून बीजेपीला देतो. हे मानसिकता जेव्हापर्यंत राहील ना तेव्हापर्यंत तुमच्या मुलांचं भविष्य तसंच खराब आहे. मिडल क्लासचे खास करून ज्यांच्याकडे पैसा आहे तर ते टाकतीलच ना सेंट झेवियर. पण असं आहे का की सेंट झेवियरच्या इक्विव्हॅलेंट तुम्ही नागपूर महानगरपालिका करू शकत नाही? 100% करू शकता ना. किंग्सवेचा इक्विव्हॅलेंट तुम्ही मेयो मेडिकल करू शकत नाही का? करू शकतात ना. पण करायची इच्छा नाहीये ना भाऊ. प्रॉब्लेम हाच आहे. आणि जेव्हा या गोष्टी आहेत नाही तेव्हा मग तुमच्यासारख्या लोकांना मग आम्ही हिंदू आहो, हिंदूंचं हे केलंय. अबे हिंदूच शिकतात 90% महानगरपालिका शाळेत. त्याचं काय? त्याच्यावर उत्तर का देत नाही? हिंदू जे आहे 80% लोक मेडिकल मिळवत जातात. त्याचं काय? तिथे का मारतात हिंदू? मग त्याच्यावर उत्तर का देत नाही? मग हाच प्रश्न आहे. अरे जेव्हा तुम्हाला धर्माच्या नावावर तुम्ही मतदान कराल ना तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीने यायचं आहे तर मूर्ख बनलं जाईल. नंतर मग तुम्ही आपल्या हिशोबाने जगा जसं सत्ताधाऱ्यांनी काय केलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे. काय काम करता यार जनतेसाठी मला हे सांगा. काही लोक बीजेपीने उत्तर दिलं पाहिजे यार या गोष्टीवर की बा ठीक आहे अमित तू हमेशा ही बीजेपी के खिलाफ चलता है. म्हणजे बीजेपी के खिलाफ चलने का विषय नाही आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहण्यात म्हणजे पत्रकार आहे ना. आम्हाला हेच शिकवलंय. हाच प्रॉब्लेम आहे माझा की मी कोणतीही सत्ता असो मी त्यांच्या विरोधात राहील. मग ते बीजेपी असो किंवा काँग्रेस असो. माझे खूप स्पष्ट विषय आहे. आणि ह्या गोष्टी करून फक्त एक गोष्ट करा की अरे हा पत्रकार जे बीजेपी विरोधी हे बोलू नका. मी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर जे आहे एक पॉइंट निश्चित द्या. त्यानंतर आपण विचार करू की हो ठीक आहे तुम्ही हे काम केलंय. उत्तर तर द्या. 15 वर्षात काय आपण उदबत्ती लावली किंवा दिवे लावले हे सांगितलं पाहिजे. आणि काही विषय हा नाहीये की यांनी बीजेपीने काय केलं काँग्रेसने काय केलं. जनतेबद्दल माझा खरं हे विषय आहे. आक्षेप माझ्या जनतेवरच आहे की तुम्ही एकाच प्रकारे विचार करता आणि एकाच प्रकारे विचार करून मतदान करता. म्हणून आज या महानगरपालिका असो किंवा जे मेडिकल असो यांची हालत खराब आहे. हे आपल्यामुळे आहे ना भाऊ. मी पण त्यात एक व्यक्ती आहो. माझ्या फॅमिलीचे लोक असतील. आपल्यामुळे आहे ना. एवढंच आहे की मी विचार करतो आणि आपल्या फॅमिलीला सांगतो की असं विचार बघा तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे. चेंज तुम्ही जेव्हा चेंज व्हाल ना तेव्हा खूप काही चेंज होईल. तर येत्या काही 3-4 महिन्यात
महानगरपालिका आहे, विचार करा. आणि नगरसेवक निवडता म्हणून नाही सांगा, नगरसेवक जे आहे निवडतो म्हणून मतदान नाही करता की 5,000 कोटी रुपयात माझ्या मुलांचं भविष्य काय होऊ शकते, या नागपूरचं भविष्य काय होऊ शकते, म्हणून मतदान करा. आणि एक लक्षात घ्या की मी जे काही बोललो ते खरंच आहे, आणि ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी आक्षेप बिलकुल बिंदास घ्या, मला तसाही काही फरक पडत नाही. आणि मी जे प्रश्न केलाय ते जर चुकीचे असतील तर मला कोर्टात ओढा. जय भीम, जय शिवराय.